पूर्ण चर्चचा परिसर आहे आणि समोर एंट्री गेट आहे, मेन एंट्री डोर आहे, इकडे एंट्री होते. इथे काम चालू असल्यामुळे सगळ्या परंजवी बांधलेल्या आहेत. तर मी सुद्धा अशाच एका परंजवीवर आहे. इथे ही अशी बांधलेली आहे आणि या साईडला ह्या पेंटिंग आहे. अशा ठिकाणी मी इथे उभी आहे आणि इथे काम असं वरती डोकं ठेवून ठेवून काम करावं लागतं. तर तसंच आम्ही करत होतो काम. मी तुम्हाला आता दाखवते पेंटिंग कशा आहेत त्या. म्हणजे अशी झुकून पेंटिंग केल्यावरच पेंटिंग चांगली होती. आर्टिस्ट गणेश सालियन. बरं आता बोलायचं थोडी असते. स्माईल नंतर करू. हसायचं म्हणजे काय तसंच असते का? तेच तर. हसला 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 हसला. सेम सेम याच्यासारखं असतंय. तू कुठे बसले? गादी आहे, सीट आहे. कुठे गेला? ब्रश गेला तुझा? मला आला. मस्त आलं महेश. वरती पण येऊन असं कर, भारी. माउंट मेरी देवी, बॅसिलिया असं त्या देवीला असं बोलतात. तर त्या देवीचं स्थान खाली आहे आणि वरती छतावर ह्या पेंटिंग केलेल्या आहेत आणि ह्या पेंटिंग खूप जुन्या आहेत, खूप जुन्या. तर 100 वर्षाहून अधिक वर्ष झाले असतील. असे जे पेंटिंग रिस्टोरेशन करणारे आमच्या जोडीला आहेत, शिवा म्हणून, त्यांनी सांगितलं. तर ह्या एवढ्या जुन्या पेंटिंग म्हणजे ते जुन्याच वाटल्या पाहिजे. तर असं आणि कुठे कुठे फाटलेलं आहेत ते क्लिअर करून मग ते जुन्या पद्धतीने रंगवण्याचं काम इथे आमचं चालू आहे. जुन्या पेंटिंग त्या काळातल्या आर्टिस्टने मला असं वाटते खूप कमी वेळामध्ये केल्या असेल. म्हणजे एकदम फ्रीली फ्रीली एकदम कलर्स स्ट्रोक स्टाईलमध्ये ऑइल पेंट म्हणजे तेल रंगामध्ये केलेले हे पेंटिंग आहेत. आणि त्यांची कलर स्कीमसुद्धा खूप सुंदर आहे आणि जास्त करून ब्राऊन लाईन जास्त दिसत आहेत त्याच्यात, प्रत्येक याच्यामध्ये ब्राऊन लाईन. तर अशी ही पेंटिंग म्हणजे आमचं एक नशीब की आम्ही या एवढ्या वरती देवीच्या वरती आहेत. आम्ही आता देवी बाहेर आहे तर ते कोणाच येत नाही. तर ते फादर बोलत होते की तुमचं खूप भाग्य आहे की तुम्हाला ही पेंटिंग करायला भेटेल. खूप वेगळंच वाटते, एकदम डेंजर. त्या देवीचं स्थान आहे त्याच्यावरती गेलेलो आम्ही. नशीब आहे तुझं. पण चप्पल घालून गेलो आपण. एवढा डार्क कलर का घेते? खूप प्रयत्नानंतर आत्ता सुरुवात झाली आहे पेंटिंगला. आत्ता मुहूर्त भेटला रात्री. पेंटिंग करताना माझे मिस्टर गणेश सालियन ते बोलायचे खूप दमायला होतं, कारण की इथे अशी एक वेगळीच पॉवर आहे. सगळ्या लोक इथे येऊन प्रार्थना करतात, प्रे करतात. तर त्यांची सगळ्यांची एक पॉवर, एक एनर्जी आहे की आपल्याला एक वेगळाच अनुभव देते. तर असा अनुभव मलासुद्धा इथे आल्यावर आला आणि हा वेगळाच अनुभव आहे. मी सांगू नाही शकत. म्हणजे देवाचं अस्तित्व आहे आपल्या जोडीला असणं हे अनुभवायला, म्हणजे मी अनुभवलं आहे. मला असं वेगळीच फिलिंग आली आहे. सिलिंगला पण सुंदर असं गरुड आहे आणि त्या सिलिंगच्या असा जो पोर्शन आहे तिथेच हे अशा पेंटिंग आहे. वाव, भारी वाटतं बघायला. त्यांच्या मागे असा एक क्रॉस आहे. जेव्हा ही म्हणजे ही परांजबी ही जी बांधलेली आहे ही काढणार तेव्हा जर म्हणजे हा पूर्ण फोटो काढता येईल. इथे लहान बाळकं आहेत पण एकदम निरागस गोंडस त्या चेहऱ्यावरचे भाव. आणि एकदम असं जवळ जाऊन बघितलं तर तुम्हाला समजेल की ही पेंटिंग आहे ना, त्या काळात कॅनव्हास मला माहिती नाही आहे का होता का,
काही त्यांना या आकाराचा म्हणजे हा जो आकार आहे या आकाराचा त्यांना कॅनव्हास मिळाला नसेल त्याच्यामुळे पडली असते. त्याच्यामुळे त्यांनी ना हे गोणीवर केलं आहे की अशा प्रकारची गोणी असेल त्याच्यावर हे पेंटिंग केलं जवळून समजतं की काहीतरी स्टोरी आहे. मला सुद्धा माहिती नाही. जर माहिती पडली मी विचारते फादर्सला आणि मग ती तुम्हाला सांगते स्टोरी काय आहे ती. इथे सुद्धा जीजस आहेत. लेडी आहे तिच्या हातात ते लिलीचे फुल आहेत आणि हा जो पोर्शन आहे ते काहीच पेंटिंग नव्हत्या. आम्ही आत्ता ह्या पेंटिंग केलेल्या आहेत. तर त्या पेंटिंगला मॅच असे कलर्स. तर तुम्हाला माहिती असतील जर या स्टोऱ्या कोणत्या आहेत तर मला नक्की सांगा.